महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकाल आले आणि त्याच निकालामध्ये काय काय समोर आलेलं आहे, कुठल्या जागा या जिंकलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे तब्बल 3000हून जास्त नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष आतापर्यंत जिंकून आलेत। शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे। महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलाय, तर निवडणुकीच्या मैदानात देवाभाऊस धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडीच्या पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेली आहे, त्यामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरलाय। विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये मवियाची धुळधाण उडाली। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये एक प्रकारे बाय दिला होता। काही प्रमाणामध्ये काँग्रेसने लढण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुकीला रोखण्यामध्ये महायुतीला रोखण्यामध्ये या निवडणुकीत त्यांना यश आलं नाहीये। प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे।